हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. सुखासन, पद्मासन, अर्धपद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रढ मुद्रेत. पाठीचा कडा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपरा शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. त्यासाठी आहे तो श्वास सोडून घेऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. पाशकृती थांबवायची. कपालभाती नंतर आलेली श्वास विरहित अवस्था आणि त्यानंतर सहज सुरू होणाऱ्या श्वासाकडे लक्ष. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार ओ. काही क्षण शांत. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. चित्त शुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू ही प्रार्थना एकत्रित. सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमस्तक. नेत्र स्पर्श. हेच हात आपला संपूर्ण चेहरा, आपले कान, गळा, छाती आणि पोटावर फिरून हात पुन्हा गुडघ्यांवर येतील आणि अगदी सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरी.
आज आपण थोडेसे तुमचा मेसेज मी वाचला कविता ताई. आपण आज थोडेसे, आज तुम्ही एकट्याच आहात तर मग आपण त्या हिशोबाने आजची साधना करूया. आणि ठीक आहे. आज आपण थोडीशी श्वासाशी आधारित थोडस आपण व्यायाम करूया. म्हणजे आपले फुफ्फुसांना ताण ताप म्हणजे आपल्याला जसं भेटेल, म्हणजे आपलं श्वसन क्षमता आपली जशी सुधारेल कशी सुधारेल याच्यावर आधारित आज आपली साधना आहे. त्यासाठी आता आपण दंड स्थितीमध्ये येऊया. कुठे उभं राहायचं? दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये नंतर घेऊया. मान मागे सैल करून द्यायची आहे. विश्रांती. आणि आता आपण थोडस स्पॉट जॉगिंग करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. हाताची मूठ वळून घ्यायची आणि ती आपल्या छातीपाशी असेल. बरोबर. आणि आता थोडस स्पॉट जॉगिंग तिथल्या तिथेच आपल्याला जॉगिंग करायचं आहे. थोडेसे पाय वर खाली वर खाली तिथल्या तिथे. पाठीचा कणा सरळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता तिथल्या तिथे थोडस थोडस जलद करण्याचा प्रयत्न. थोडस जलद करण्याचा प्रयत्न. बरोबर. छान. आणि मग सावकाश हळूहळू कृती थांबवत यायची. म्हणजे हळूहळू स्पीड कमी करायचा. कमी कमी कमी. आणि मग शांत रिलॅक्स. दोन्ही हात खाली. श्वासाची गती वाढली असेल तर मुखधोती करून घ्यायची. पायांमध्ये अंतर घ्यायचं, नाकाने श्वास भरून घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचं. सावकाश सरळ व्हायचं. आणि आता आपण करूया ताडासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. छान. आणि आता टाचा जमिनीपासून वर. नॉर्मल श्वास प्रश्वासाचा चालू ठेवायचा आहे. संपूर्ण शरीराला आता आपण खेच दिलेला आहे. आपले साईडचे जे वायुकोश आहे पूर्णपणे ते मोकळे होत आहेत. त्यामुळे पुन्हा इथे आपला श्वसन मार्ग सुधारायला मदत होतीये. छान. सावकाश खाली. टाचा सुरुवातीला जमिनीवर येऊ देत. टाचा जमिनीवर. दोन्ही हात तसेच ठेवूया आता डोक्याच्या दिशेने वर. आणि आता श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. छान. सावकाश दोन्ही हात हळूहळू नियंत्रित खाली येऊ दे. वरी पॅनमध्ये अंतर घेऊया आता थोडस. दोन्ही हात शरीराच्या जवळ असतील. आपण पुन्हा एकदा आता मानेचे सांधे सैल करणार आहोत श्वासाशी आधारित. पुन्हा मान आपली सरळ, पाठीचा कणा सरळ. थोडस किंचितच पायामध्ये अंतर आहे. एक श्वास सोडून घेऊया. श्वास सोडत हळूहळू मान आपली उजव्या साईडला टिल्ट होईल. उजव्या साईडला. बरोबर. फक्त मान हलवायची, पूर्णपणे आपल्याला न हलता फक्त मानेच्या सांधे. बाकी दोन्ही हात सैल सरसून जमिनीच्या दिशेने. उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल. बरोबर. उलट चाल करताना पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. हीच कृती विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सावकाश मान डाव्या दिशेला टिल्ट होईल. डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल. दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्यायचे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. एक श्वास थांबूया. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी. आता गरज असेल तर दोन्ही हात आपल्या कपडेवर ठेवूया. ते जर बॅलन्स जातोय असं वाटत असेल थोडस आपल्या हातांना पण हात. आता श्वास घेत मान आपल्याला वर न्यायची आहे. चेहरा सिलिंगला समांतर असेल. आणि श्वास सोडत खाली. हनुवटी गळ्यात. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अगदी सावकाश कृती. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राउंड. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. आता हनुवटी गळ्याकडे आहे.
इथे थांबायचं आहे आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज 2 वेळेला. सुरुवात करूया. श्वास घेत मान उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्ये, श्वास घेत उजवीकडे पाठीमागे, श्वास सोडत डावीकडे मध्ये, अँटी क्लॉकवाईज. श्वास घेत मान डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्ये, श्वास घेत डावीकडे पाठीमागे, श्वास सोडत उजवीकडे मध्ये. मध्यभागी येऊन थांबायचं. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मान सरळ, दोन्ही हात खाली, विश्राम. तर पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात समोर घ्यायचे आणि ते जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही पाय दोन्ही हात समोर नमस्कार स्थितीमध्ये जोडून घेतले आणि आता श्वास घेत जास्तीत जास्त हात लांब, अगदी सावकाश कृती, श्वासाशी आधारित. श्वास सोडत जवळ. आपल्या छातीच्या भागामध्ये कसं प्रसरण आणि कसं आकुंचन होतंय त्याकडे लक्ष. श्वास घेताना संपूर्ण फुफ्फुस छातीचे स्नायू ताणले जातात. श्वास घेत घेत लांब, अगदी सावकाश कृती, कसे छान ताणले जातात त्याकडे लक्ष. आणि श्वास सोडताना ते आकुंचित होत आहेत त्याची जाणीव. बरोबर. श्वास सोडत समोर, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, सावकाश दोन्ही हात खाली. आता आपल्याला हातांची ब्रॅकेट करायची. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायचे आणि ती आता समोर असते, समोर. बरोबर. आता ही आपल्या छातीच्या एका सरळ रेषेमध्ये आहे. बरोबर. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू हाताचे तळवे आपल्या छातीपाशी येतील. श्वास सोडत छातीपाशी तळवे. बरोबर. हा, छान करताय. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ, 30 डिग्री आपण आपले हात लांब करतोय. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. बरोबर. आता दोन्ही हात आपल्या डोळ्यांच्या सरळ एका सरळ रेषेमध्ये असतील. डोळ्याच्या आता मी थोडीशी क्रॉस होती म्हणजे काही. श्वास घेत लांब, 135 डिग्री म्हणजे बघा लांब आहे. श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब. बरोबर. छान. श्वास सोडत जवळ, श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. लास्ट राउंड. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. आता हात हात जे आहेत ते आता 180 डिग्री वर म्हणजे श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली. हा. श्वास घेत वर, समोरून वर न्यायचे, अगदी सावकाश. जास्तीत जास्त ताण. श्वास सोडत खाली. पुन्हा एकदा आपल्या इकडे जी श्वास घेताना आणि सोडताना छातीच्या भागामध्ये जे काही प्रसरण आहे आकुंचन होते त्याकडे लक्ष. श्वास घेत लांब, डोक्याच्या दिशेने वर, श्वास सोडत जवळ, अगदी सावकाश होती, श्वासाशी आधारित. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. खाली येऊन थांबायचं आहे. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून घेऊया. विश्रांती. आणि त्या श्वासाशी आधारित आपल्याला आज सूर्यनमस्कार करायचे. त्यासाठी मॅटच्या पुढे उभं द्या. आपण 4 ते 6 सूर्यनमस्कार घालण्याचा प्रयत्न करूया श्वासाशी आधारित. दोन्ही पाय जोडलेले आहेत. मॅटच्या पुढे उभं राहायचंय. दोन्ही हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. डोळ्याला गजबजून घेऊया. मनोमन आपल्या सूर्य देवतेला वंदन.
आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित दोन्ही हात जोडून घेऊया. सुरुवात करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम अर्काय नमः. 1 exhale नमस्कारासन. 2 inhale हस्तोत्तानासन. 3 exhale हस्तपादासन. 4 inhale उजवा पाय मागे अश्वसंचितासन. 5 exhale पर्वतासन. 6 inhale exhale अष्टांग नमस्कार. 7 inhale भुजंगासन. 8 exhale पर्वतासन. 9 right leg up inhale अश्वसंचलनासन. 10 exhale हस्तपादासन. 11 inhale हस्त उत्तानासन. 12 exhale हस्तपाद. नमस्कारासन. आता पुढचे अंक मी फक्त अंक मोजेल आणि इनहेल एक्झेल बोलेल, त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. 1 एक्झेल, 2 इनहेल, 3 एक्झेल, 4 लेफ्ट लेग डाउन इनहेल, 5 एक्झेल, 6 इनहेल एक्झेल, 8 7 inhale, 8 exhale, 9 left leg upward inhale, 10 exhale, 11 inhale, 12 exhale. अजून 2 सूर्यनमस्कार करून घेऊया आपापल्या क्षमतेने. सुरुवात करूया आता. ओम सवित्रे नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाय पुढे. 10 11 12. आणि आता एक शेवटचा सूर्यनमस्कार. पुन्हा एकदा श्वासाशी आधारित. ओम भास्कराय नमो नमः. 1 श्वास सोडून घेऊया. 2 श्वास सोडून घेऊया. 3 श्वास सोडून घेऊया. 4 श्वास घेत डावा पाय मागे. 5 श्वास सोडून घेऊया. 6 श्वास घ्यायचा आहे, सोडून द्या. 7 श्वास भरून घेऊया. 8 श्वास सोडून घेऊया. 9 श्वास भरून घे, डावा पाय पुढे. 10 श्वास सोडून घेऊया. 11 श्वास घेऊया. 12 श्वास सोडून घेऊया. मग होती दोन्ही पाय नंतर सावकाश आता बैठक स्थिती आणि त्याच्यानंतर शयन स्थितीमध्ये विश्रांती. बैठक स्थितीमध्ये बोलू आणि एका खुर्चीला बोलू. शयन स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर, विश्रांती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय हळूहळू आपल्याला 90 अंशापर्यंत वर घेऊन यायचे. 90 डिग्री वर.
सावकाश. हा, दोन्ही हात सुद्धा वर येऊ दे, दोन्ही हात सुद्धा वर. बरोबर. आणि आता श्वास घे, दोन्ही हात पाय लांब करायचे, पसरवायचे आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, लांब लांब करायचे, एकमेकांपासून लांब पसरवायचे. श्वास सोडत जवळ. श्वास घेतला, दोन्ही हात आणि पाय एकत्रित लांब करायचे आणि श्वास सोडत जवळ. सावकाश खाली येऊ दे, दोन्ही हात आणि पाय. हा बरोबर. सावकाश खाली येऊ दे. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घ्या, थोडा वेळ विश्रांती. आता दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात आता खांद्यातनं सरळ करा, एका सरळ रेषेमध्ये असतील दोन्ही हात. आणि आता दोन्ही पाय आपल्याला श्वास घेत जमिनीला घासत घासत लांब न्यायचे. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. बरोबर. श्वास घेत लांब, अशी सरळ ठेवायची. श्वास सोडत जवळ. फक्त पायांमध्ये हालचाल होतीये. आता दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात जे आपले खांद्यातनं सरळ आहेत. आता ते श्वास घेत घेत डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि श्वास सोडत शरीराच्या जवळ आणायचे. सुरुवात करूया. आता हात आपले जे खांद्यातनं सरळ आहेत ते श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली, जमिनीला घासत घासत शरीराच्या जवळ. आता हे करत असताना पुन्हा एकदा आपले जे वायुकोश आहेत ते ताणले जात आहेत, तिकडे लक्ष द्यायचं आहे. सुरुवात करूया. श्वास घेत घेत वर, दोन्ही हात वर, श्वास सोडत खाली, जमिनीला घासत घासत खाली. श्वास घेत वर. आता वर आल्यानंतर थोडं थांबूया, थोडेसे हाताला स्ट्रेच देऊया. थोडेसे अजून थोडेसे हात डोक्याच्या दिशेने वर ताडून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि श्वास सोडताना आपल्याला विभागीय श्वसन करायचंय, अकार उकार आणि मकारासहित. सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया, अजून हात थोडेसे ताणले जातील वरती डोक्याच्या दिशेने. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. सुरुवात करूया. हात शरीराच्या जवळ आले का? अकार उकार मकार केल्यानंतर आता पुन्हा एकदा अजून दोनदा ही कृती करूया. श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, जमिनीला घासत घासत. आणि श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित, हात शरीराच्या जवळ. सुरुवात करूया. शेवटचा वर्तन. आता श्वास घेताना पुन्हा एकदा हात डोक्याच्या दिशेने वर, श्वास घेत घेत हात वर. श्वास सोडताना अकार उकार मकार आणि हात शरीराच्या जवळ. विश्रांती. दोन्ही पाय मध्यंतर घेऊया. विश्रांती. सावकाश. त्याच्या आधी आपण करूया उत्तान भद्रासन. त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. आता बटरफ्लाय जसं आपण करतो तशी आपल्या पायांची स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पाय, दोन्ही पावलं एकमेकांना जुळवून घ्यायचे, बटरफ्लाय जसं आपण करतो तसं. हा बरोबर, छान. दोन्ही हात जोडून घेऊया. पुन्हा एकदा जोडलेले हात आपल्या छातीपाशी आहे. आणि हेच हात आता हळूहळू हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत डोक्याच्या दिशेने वर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता इथे दोन आवर्तन दीर्घ श्वसनाची आहे, तो श्वास सोडून घेऊया. उत्तान भद्रासन स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे, सोपं सुद्धा आहे. थोडेसे आपले थाय मसल्स जे आहेत
खालची थोडंसं लंब पोझिशन जे आहे लंब पोझिशन तो आपण श्वास सोडून घेऊया. एक खोलवर दीर्घ श्वास वरून घेऊया. पुन्हा एकदा श्वास सोडत्या गतीने संपूर्ण श्वास सोडून घेऊया. अजून एक आपण खोलवर दीर्घ श्वास वरून घेऊया. आपापल्या क्षमतेने डोळे अगद मिटलेले आणि संत गतीने घेतलेला श्वास सोडून घेऊया. Completely breathe out. सावकाश उलट चाल. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जोडलेले हात कपाळ नाक आणि हनुवटी करत हात पुन्हा छातीपाशी येतील. दोन्ही हात खाली. दोन्ही पाय सरळ आणि सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. सावकाश. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. आणि आता सुरुवात करूया. आता दोन्ही पायांमध्ये दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ आहेत. कपाळ जमिनीवर आहे. आणि आता आपल्याला हाताची घडी करायची. एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे. एका हातावर दुसरा हात बरोबर. दोन्ही पायांमध्ये किंचित अंतर घ्या. आणि आता आपलं कपाळ जे आहे ते आपल्या हाताच्या घडीवर ठेवा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडलं तरीही चालेल. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. कपाळ आपल्या हाताच्या घडीवर. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हाताची घडी आपल्या छातीपाशी येईल. हाताची घडी छातीपाशी बरोबर. छान. आणि आता श्वास घेत लांब. श्वास घेत लांब म्हणजे आपण ती वर घेतलीये. ठीक आहे. आता इथे थोडा वेळ थांबा. पुन्हा एकदा आता आपण थोडस डायनॅमिक कृती करणार आहोत. श्वास घेत खाली. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत खाली. हाताची घडी छातीपाशी. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. छान. सावकाश. आणि आता श्वास घे. सावकाश. हाताची घडी समोर. कपाळ आपलं त्या हाताच्या घडीवर ठेवायचंय आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. दोन्ही पायांमध्ये सुखद असं अंतर आहे. दोन्ही पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. टाचा आतल्या बाजूला आहे. पायाची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आणि आता करूया सरळ भुजंगासन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ ठेवायचे. हाताची घडी सोडून द्यायची. कपाळ जमिनीवर असेल. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं छातीच्या दिशेत. हाताचे तळवे चेहऱ्याच्या सरळ दिशेत. दोन्ही पाय थोडेसे मागून किंचित ताणायचे आहेत. आणि आता हळूहळू आपलं कपाळ नाक हनुवटी छातीचा भाग आणि पोट असं करत वरती यायचंय. बरोबर. हा. हाताची कोपरं जमिनीवरच राहू दे. कोपरं जमिनीवर टेकवा. हा बरोबर. आणि आता नजर सिलिंगकडे असते. आपापल्या क्षमतेने कृती करायची. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद डोळे बंद. पुन्हा एकदा इथे समोरून आपला ताण आलेला आहे त्याची गाणी. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आणि एक श्वास वरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू आपलं पोट छातीचा भाग त्याचबरोबर आपली हनुवटी नाक आणि कपाळ असं करत जमिनीवर. दोन्ही हात खाली. विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय. अगदी सावकाश आणि बैठक स्थितीमध्ये घ्यायचं. सावकाश.
विश्रांती. मान मागे सैल सोडून घेऊया आणि विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करून उजवा पाय फोल्ड करून पाऊल उजव्या सीट खाली, डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. दोन्ही हात मांड्यांवर अगदी सावकाश. डोळे अर्धत मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. दोन्ही हातांची पाचही बोटं जुळलेली आहेत आणि ती आपल्या मांडीवर आहेत. गुडघे समोरून एकमेकांच्या जवळ आहेत. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये. अंगठे मागून एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपऱ्यात शिथिल, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. संपूर्ण शरीर अगदी रिलॅक्स. जाणीव श्वासाची. वज्रासन एकमेव आसन आहे जे आपण जेवणानंतर करतो. इथे आपोआप आपलं उदर श्वसन चालू होतं, त्याकडे लक्ष. श्वास सोडताना मनातल्या मनात एक ओंकार. आणि आता आपण करणार आहोत डॉग ब्रीदिंग. त्यासाठी दोन्ही हाताचे तळवे आपल्या गुडघ्यांच्या शेजारी असतील. थोडीशी पाठीची स्लॅन्टिंग पोझिशन असेल. आणि आता आपली नजर जी आहे ही जमिनीकडे. खांदे रिलॅक्स. जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आहे आणि तोंडाने श्वास प्रश्वास आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा आणि सोडायचा. भराभर कृती. नजर आपली जमिनीकडेच. मान वर नाही करायची, मान खाली. मान खाली खाली. हा बरोबर. आणि आता जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची आणि तोंडाने पटापट श्वास घ्यायचा आणि सोडायचा. तोंडाने बराबर श्वास घेऊन सोडायचा. बरोबर. तोंडाने श्वास घ्यायचा आणि सोडायचा. चेहरा शांत. सावकाश कृती थांबवायची. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि पुन्हा एकदा पाठीतनं सरळ. डोळे बंद करून घ्यायचे. चेहऱ्याचे स्नायू ताणले गेले आणि आता जे आपण केलं हे होतं उदर श्वसन. म्हणजे डॉग ब्रीदिंगच्या वेळेला आपलं उदर श्वसन होतं. आणि आता करूया आपण रॅबिट ब्रीदिंग. त्यासाठी दोन्ही हातांची जी कोपरं आहे, दोन्ही हातांची कोपरं आता आपल्या गुडघ्याच्या सरळ रेषेत असतील आणि हाताचे पंजे जे आहेत हे चेहऱ्याच्या दिशेत. हा बरोबर. आता पुन्हा एकदा इथे नजर जी आहे ही आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये असेल. पाठीचा कणा रिलॅक्स, खांदे शिथिल. आपण हे आधी पण केलेलं आहे. आता ओठांचा चंबू करायचा आहे आणि पुन्हा एकदा तोंडाने श्वास घ्यायचा आणि सोडायचा. बराबर कृती. ओठांचा चंबू, तोंडाने श्वास घ्यायचा आणि सोडायचा. आपापल्या क्षमतेने कृती करूया. सुरुवात करूया. पोटावर दाब येतो त्यामुळे आपल्या उदरभागातून आपलं श्वसन जे आहे हे चालू होत आहे. त्याकडे लक्ष. कृती थांबवायची आणि हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ. पुन्हा दोन्ही हात मांड्यांवरती. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आता करूया शोल्डर ब्रीदिंग. दोन्ही हातांची कोपरं पकडायची, हाताची घडी करायची आणि ती आपल्या छातीपाशी असेल. बरोबर. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. अगदी सावकाश. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली.
श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत सावकाश खाली. हाताची पकड जी आहे ती सोडून देऊया. दोन्ही हात मांड्यांवरती आणि सावकाश हळूहळू एकेका पायाने वज्रासन सोडून देऊ. डावा पाय सरळ, मग उजवा पाय सरळ आणि विश्रांती. अँकल मध्ये थोडासा ताण आला असेल तर पावलं एकमेकांवरती आपटून घेऊया. थोडीशी क्रॉस करून घेऊया एकमेकांना. आणि आता पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घेऊया. आणि करणार आहोत आपण आता पर्वतासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे नमस्कार स्थितीमध्ये. बरोबर, हाताची कोपरं जमिनीला समांतर आणि हळूहळू श्वास घेत घेत दोन्ही हात हनुवटी, नाक आणि कपाळ असं करत डोक्याच्या दिशेने वर. खूप छान. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. डोळे अलगद मिटलेले. पुन्हा एकदा आपल्या उत्तम अंगाला संपूर्णपणे खेच मिळालेला आहे. श्वसन मार्ग आपला सुधारतो आहे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आपलं आपण करून घेऊया. आणि उलट चाल करताना एक श्वास ओढून घ्यायचा, श्वास सोडत आपले दोन्ही हात कपाळ, नाक आणि हनुवटी करत हात छातीपाशी येतील. आता इथेच आपल्याला पुन्हा एकदा दोन्ही हातांची वडी करायची आहे. एका हातावर दुसरा हात ठेवायचा आहे. बरोबर बरोबर, छान. हा, बरोबर करतात. आणि आता श्वास घेत घेत दोन्ही हात लांब न्यायचे आहेत. हा, बरोबर. हा, आणि आता हाताचे कोपरं आणि तळवे सिलिंगला, सॉरी, जमिनीला समांतर. श्वास घेत जवळ, बरोबर. श्वास सोडत लांब. खांदे मागून एकमेकांच्या जवळ आणायचे. पुन्हा एकदा श्वास घेत जवळ, श्वास सोडत लांब. छान. लास्ट राऊंड. श्वास घेत जवळ, श्वास सोडत लांब. दोन्ही हात सावकाश गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घेऊया आणि तिथल्या तिथेच विश्रांती. साधी बैठक करून द्यायचे. पद्मासन, अर्ध पद्मासन सोडून देऊन साधी बैठक करायची. आणि आज आपण बघणार आहोत प्राणमुद्रा, म्हणजे आपली प्राणशक्ती वाढवणारी ही मुद्रा. ही कशी असते मी दाखवते, शेअर करते. ही आहे प्राणमुद्रा. ओके. म्हणजे आपली करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट, रिंग फिंगर, ती फोल्ड करायची आणि त्याचे जे टिप्स आहेत ते अंगठ्याच्या टिप्सला लावायचे आहेत. त्या दोन्ही बोटांचा अग्रभाग अंगठ्याच्या अग्रभागाला लावायचा. ही आहे प्राणमुद्रा, म्हणजेच आपली प्राणशक्ती वाढवणारी, आपलं श्वसन मार्ग सुधारणारी अशी ही मुद्रा. हे सगळे मी आज ग्रुपवरती तुम्हाला शेअर करणार आहेच. ठीक आहे, स्टॉप करू आता हे. म्हणजे आता आपली 5 बोटं, त्याच्यामधलं करंगळी आणि रिंग फिंगर, त्याचे टिप्स आणि आपल्या अंगठ्याचे टिप्स एकमेकांना लावून घ्यायचे. बाकीची 2 बोटं सरळ आहेत.
बरोबर, परफेक्ट. आणि आता ते आपल्या गुडघ्यांवर, हाताचे तळवे जे आहेत हे आपल्या सिलिंगच्या दिशेने असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने, बरोबर. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, खांदे मागून एकमेकांच्या किंचितशे जवळ, पाठीचा कणा सरळ, डोळे अलगद मिटून घेऊया. आपण जी प्राण मुद्रा केली आहे तिकडे आपलं लक्ष. हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. आणि इथे आपण करणार आहोत 3 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. आपापल्या क्षमतेने कृती करायची आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संत गतीने घेतलेला श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली ब्रीथ आउट. दुसरं आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास संत गतीने सोडून देऊया. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि संत गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात. कम्प्लिटली ब्रीथ आउट. प्राणायामाच्या श्लोक साठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश प्रज्ञांच विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन. दोन्ही हात गुडघ्यांवरती. आणि आता आपण करूया थोडीशी मृदू भस्त्रिका. आपल्याला भस्त्रिका माहिती ना, फोर्सफुली श्वास घ्यायचा आहे, फोर्सफुली सोडायचा आहे. पूरक, रेचक, फोर्सफुली. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आहेत त्या आपल्या छातीपाशी. आणि आता पूरक, रेचक असं आपल्याला करायचं, बरोबर. पूरक, रेचक, पूरक, रेचक, असं थोडस डायनॅमिक. म्हणजे पूरक म्हणजे श्वास घ्यायचा आहे, रेचक म्हणजे सोडायचा आहे. ठीक आहे, थोडस डायनॅमिक कृती करायची. हाताची मुठी आपल्या छातीच्या समोर जवळ असतील. आणि तर सुरुवात करूया. पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणि मग खाली. पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक. सावकाश गती थांबवायची. डोळे अलगद मिटून घेऊया. श्वासाची गती थोडीशी वाढली असेल त्याकडे लक्ष. आपण मृदू भस्त्रिका केलेली आहे. श्वसन मार्ग सुधारण्यासाठी या प्राणायामाचा अतिशय उपयोग होतो. अस्थमा किंवा दम्याचा त्रास असेल त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. पण खूप जास्त त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ही कृती करायची असते. आता ह्याला पूरक असं आपण करूया शीतली प्राणायाम. त्यासाठी दोन्ही हातांची ध्यान मुद्रा. जीभ बाहेर घेऊन यायची आणि जिभेची पन्हळ, जीभ फोल्ड करायची समोरच्या बाजूने. या प्रकारे. आणि तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभातमध्ये तोंड बंद, नाकाने संथ रेचक. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि पुन्हा एकदा सुरुवात. जिभेची पन्हळ, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभातमध्ये तोंड बंद, थंड हवेचा स्पर्श संपूर्ण कंठापर्यंत जातोय आणि नाकाने संथ रेचक. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभेची पन्हळ,
जिवात मध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच, डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. आणि करणार आहोत 3 आवर्तन अनुलोम विलोम प्राणायाम. पहिलं आवर्तन मी सूचना देईल, दुसरं आवर्तन, दुसरी 2 आवर्तन जी आहेत ती आपण आपली करायची आहेत आपल्या क्षमतेने. सुरुवात करूया. उजव्या हाताची अंगुली मुद्रा, उजवी नाकपुडी बंद, डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद, उजवीने संथ रेच, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेच. आता पुढची 2 आवर्तन आपली आपण करून घेऊया सूचनेशिवाय. सुरुवात करूया. आणि आता आपल्याला करायचं आहे संपूर्ण योगिक श्वसन. ते पण वेगवेगळ्या मुद्रांनी, अकार उकार मकार सेपरेटली करून मग आपल्याला ही कृती करायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे या प्रकारे. आणि ती जी आता हाताची टिप्स आहेत, हे हाताचे तळवे जे आहेत हे गुडघ्याच्या दिशेने असतील या प्रकारे. ठीक आहे, हाताचे तळवे गुडघ्याच्या दिशेने. हा बरोबर बरोबर. डोळे अलगद मिटून घेऊया. आणि आता आपण करणार आहोत अकार उदर श्वसन. आहे तो श्वास सोडून घेऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. जाणीव आपल्या उदर भागाकडे. आणि श्वास सोडताना अकार. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आणि आता हात जो आपल्या हाताचे तळवे जे गुडघ्याच्या दिशेने होते तो हाताचा भाग हलका करायचा आहे. हाताची 3 बोटं जोडून घ्यायची आहेत, मूठ वळवायचे. बाकी अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श झालेला आहे. आता करणार आहोत पूर्ण श्वसन. खोलवर दीर्घ. आता जी आपण केलेली आहे याला चिन्ह मुद्रा म्हणतात. आणि आता आपण करणार आहोत उकार. जाणीव आपल्या उर भागाकडे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं एक्सपान्शन. श्वास सोडताना उकार. जाणीव उर भागाकडे. दोन्ही हातांची 3 बोटे जी बंद केलेली आहेत ती ओपन करायची आहे. आणि आता झालेली आहे ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आणि आता करूया स्कंद श्वसन मकार. प्राणस्पंदनांची अनुभूती. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला येतील. आणि श्वास सोडताना मकार. जाणीव स्कंद भागाकडे.
त्यात आपण करणार आहोत संपूर्ण योगिक श्वसन ब्रह्ममुद्रेमध्ये. आपली मूठ वळवायची, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट, आणि ती मूठ आपल्या ओटीपोटाच्या इथे, दोन्ही हातांची मूठ आपल्या ओटीपोटाच्या इथे. बरोबर. खांदे पुन्हा एकदा किंचितसे मागच्या दिशेला असतील. हाताची कोपरं सैलसर, डोळे अंगत मिटून घेऊया आणि संपूर्ण विभागीय श्वसनाची 3 आवर्तनं. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर, चेहरा अगदी शांत आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अकार उकार मकार एकत्रित. दुसऱ्या वक्रासाठी खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत अकार उकार मकार एकत्रित. काही क्षण शांत, दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक घातली ती सोडून ठेवूया आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. शवासनासाठी स्थिती घ्यायची, अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. शवासनाची आदर्श स्थिती. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर आहे. टाच आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला आहेत. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेने, मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये अलगदपणे जमिनीवर आपण सोडून दिलेलं आहे आणि आपल्याला खूप छान, खूप बरं वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय, खूप मोकळं मोकळं वाटतंय, एकदम रिलॅक्स. बंद डोळ्यांनी संपूर्ण शरीराचा आकृती बंद होऊन देहाचं निरीक्षण करून घ्यायचं आहे. शवासनाच्या माध्यमातून शरीरातला प्रत्येक अवयव जाणीवपूर्वक शिथिल. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीर मनाला विश्रांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पायांपासून करूया. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं तळवा, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, माझ्या दोन्ही पायांच्या जांघेचा भाग मी मनाने शिथिल करून घेत आहे. जाणीव आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोटं तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा,
शिथिल झालेली आहे. जाणीव आपली पार्श्वभाग, कमरेचा भाग आणि पाठकण्याकडे. पार्श्वभागातील सगळे स्नायू शिथिल, कमरेच्या भागामधले सगळे स्नायू शिथिल, सगळे सांधे शिथिल. पाठकण्यामध्ये असलेली 33 मणक्यांची माळ, पाठकण्यामधला तळाचा भाग आणि वरचा मानेकडचा भाग, मधला भाग शिथिल झालेले आहे. तिथले सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव उदरभाग, उरभाग आणि कंठाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, उदर पोकळी, छातीचा भाग, पिंजरा, तिथल्या वरगड्या, तिथली फुफ्फुस शिथिल झालेली आहे. कंठातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल झालेले आहेत. जाणीव चेहऱ्याकडे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली स्थिर बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत मी माझं संपूर्ण शरीर देहधारणेने शिथिल केलेलं आहे आणि याची मला मनोमन जाणीव आहे. प्राणधारण. जाणीव श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या पोटाच्या हालचालीकडे माझे लक्ष आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. ही थंड हवा माझ्या नाकावाटे माझ्या कंठापर्यंत जाते आणि कंठातून ती माझ्या फुफ्फुसांपर्यंत जाते. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. माझी शारीरिक मानसिक अशुद्धी त्या श्वासामार्फत बाहेर पडत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, ऊर्जा मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यातली शारीरिक मानसिक अशुद्धी, माझ्या व्याधी, चिंता, काळजी मी सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे, व्याधीमुक्त होत आहे. मला खूप छान, खूप प्रसन्न वाटतंय. विचारांची गती कमी झालेली आहे, श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझ्यात प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. प्रचंड इच्छाशक्ती मला प्राप्त झालेली आहे. मला खूप प्रसन्न वाटतंय. जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदललेला आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. माझी मनाची स्थिती खूप बॅलन्स आहे, समतोलनात्मक आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवा अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. या श्लोकाप्रमाणे मला माझ्या जीवनामध्ये समाधान, सुख, सौख्य, चांगलं आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी नियमित उचित अशी साधना
मी नित्य नियमाने सातत्याने करणार आहे. रोजचा 1 तास मी स्वतःसाठी देणार आहे. यासाठी स्वतःलाच मनोमन धन्यवाद बोलून द्यायचा आहे. आपला हा संकल्प आपल्याला कायम आपल्यामध्ये ठेवायचा आहे आणि हा संकल्प शवासनातला आपल्या खोल मनामध्ये रुजतो आणि तो पूर्णत्वास जातो. एखाद कसं स्मित हास्य चेहऱ्यावर आपल्या साधनेचा आनंद समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसू दे. एक वेगळंच तेज आपल्यामध्ये निर्माण होत आहे. आपल्या सानिध्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण आनंदच देणार आहोत. मनोमन आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं स्मरण, आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद आणि त्यांच्यासमोर आपला संकल्प पुन्हा एकदा मनातल्या मनात पुनरुच्चारण करायचा आहे. आपले आई वडील, आद्य देवता, गुरुजन आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. उरलेला दिनक्रम आपल्याला पुन्हा एकदा सुरू करायचा आहे आणि ह्या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही पायांच्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे, सावकाश डाव्या कुशीला वळायचंय आणि उजव्या हाताच्या आधाराने शरीराला कुठलाही झटका न देता बैठक स्थितीमध्ये यायचंय. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून ठेवूया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर, आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. आजची साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार आपण सोडून देत आहोत. संपूर्ण शरणागत नतमस्तक व्हा. श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमैथुन, नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. तिथून सुरुवात, तिथे शेवट. धन्यवाद. उद्या तुम्हाला कविताताई सकाळी जॉईन होता येईल का 6 वाजता? 1 मिनिट. हा, अनम्यूट होऊन बोलू शकता. अनम्यूट व्हा. बोला. हा, सकाळी 6 वाजता तुम्हाला जमेल उद्या जॉईन व्हायला? उद्या हो ट्राय करेन मी. माझं जरा झोपेचा प्रॉब्लेम आहे. जाग येते मला 3 वाजता जाग येते. पण काय होतं मग 5 वाजता परत पेंगुळते मी. बरोबर, ठीक आहे. काही असं कंपल्शन नाहीये. नाहीतर आपण संध्याकाळी पण वर्ग घेऊ, काही प्रॉब्लेम नाही नाही. तसं नाही. उद्या जर मी एकटेच असेल तर मी 6 वाजता नक्की 100% नाही सांगू शकत, पण करेन मी. अच्छा, उद्या आपलं मेडिटेशन घेणार आहे मी, म्हणजे ज्योतिर्त्राटक. ती शुद्धी क्रिया सुद्धा आहे आणि ते एक छोटस मेडिटेशन सुद्धा आहे. मग ते घेणार आहे. मग जर फक्त तुम्ही एकटाच असाल तर मग सकाळी जॉईन व्हा असं मी म्हणते. आणि एकदा मी स्वातीताईंना विचारून घेते, जर त्या संध्याकाळी असतील तर मग आपण आपला वर्ग संध्याकाळीच ठेवूया. मला सांगा तसं व्हॉट्सअपवर. हो हो नक्की. त्या जर नसतील तर मी सकाळी जॉईन होते. हो ठीक आहे. आणि आपल्याला यासाठी काय लागणार आहे, एक मेणबत्ती लागणार आहे. आणि ती मेणबत्ती आपल्याला
आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल अशी ठेवायची आहे. म्हणजे त्राटक आहे का? हा, त्राटक आहे. बरं, त्राटक आहे. चालेल. हा, आणि ती मेणबत्ती आपल्याला एका नजरेच्या टप्प्यात, मग एक छोटासा स्टँड तुम्ही खाली ठेवू शकता. त्या स्टँडवरती ती मेणबत्ती ठेवू शकता, किंवा एखादा डबा, वॉटेवर जे सहज आपल्याला उपलब्ध होईल हो त्याप्रमाणे हो हो, चालेल चालेल. असं आपल्याला करायचंय. तर मी विचारते स्वातीताईंना उद्या त्या आहेत का म्हणून. जर त्या असतील तर मग आपला वर्ग मग आपण संध्याकाळीच ठेवूया 5 वाजता, कारण की त्या त्या असतील तर, पण मी उद्याचा दिवस असेल तर मी मॅनेज करेन, काही प्रॉब्लेम नाहीये. अच्छा, त्या जर तुम्हाला नसतील काय. तर हो हा, मग ठीक आहे. मग मी ग्रुपवर तसं मेसेजेस टाकते की आपला वर्ग 5 वाजता न होता सकाळी 6 वाजता होईल. हो, चालेल काय रिप्लाय येतोय, मग त्याप्रमाणे आपण चालेल. त्या करूया. जर म्हणाले की संध्याकाळी, तर मग संध्याकाळी पण चालेल. हो, पण त्या नसतील तर उद्या सकाळी माझ्या साठी संध्याकाळी करण्यापेक्षा सकाळी मी जॉईन होईन. सकाळी खूप असतात का लोक सकाळी तुमचे? असतात. हो हो. आता आमचा हा कोर्स झाल्यावर तुम्ही आम्हाला कुठल्या बॅच मध्ये सरावासाठी घेणार? कारण मी जवळजवळ मार्च पर्यंत जॉईन होणार आहे तुमच्या बरोबर. ओके. ऍक्च्युली ना आपला सराव वर्ग असा नाहीये, आपण याच फ्लो मध्ये जात असतो. अजून आम्ही सराव वर्गाची बॅच अशी केलेली नाहीये सेपरेटली, कारण की सध्या शिकवणारी मी एकटीच आहे. आणि त्यासाठी अजून एक कोणतरी लागू शकतं, जर सराव वर्ग आपल्याला घ्यायचा असेल त्यासाठी. मग म्हणून मग सकाळी पण सगळे शिकणारेच आहेत का? हो, म्हणजे प्रत्येक महिन्याला आपली नवीनच बॅच असते. आणि काही साधक आहेत की जे खूप म्हणजे 4-5 महिन्यापासून कंटिन्यू करत आहेत, तीच साधना ते करतात कंटिन्यू असं. बरं बरं, काही हरकत नाही. हा, म्हणजे उद्या आपला खरं शेवटचा वर्ग आहे. आणि मग आपला बर 2 तारखेपासून परत नवीन बॅच आपली सुरू होते. तर तुम्ही पुन्हा बर, एकदा नवीन बॅचला पण जॉईन होऊ शकता. नवीन बॅचला जॉईन होताना तुमचे चार्जेस मला कळवा, म्हणजे मग मी 499 आपली फी असणार आहे. हा 499 चालेल. म्हणजे हाफ फी असणार आपली. हा, बर, बाकी तुम्हाला म्हणजे आता जर पुढचे जे तुम्ही वर्ग जॉईन कराल ना, ते थोडेसे तुम्ही अभ्यास पूर्ण करू शकता. म्हणजे थोडस तुमचा तुमचा अभ्यास तुम्ही सुरू करू शकता की आपल्याला कुठे जास्त मी स्ट्रगल येतोय. मी पूर्वी पण योगासनं करत होते, पण इतके शिस्तबद्ध केले नाहीत मी. मी पुष्कळ वर्ष योगासनं करते, माझे मिस्टर करतात ना, त्यामुळे मी त्यांच्या बरोबर करत होते. पण तुम्ही जे करून घेताय इतकं शिस्तबद्ध, तसं मी नव्हतं करत, केलं नव्हतं. आता जे मी करते ते मला वाटतं मी आता योग्य करते, प्रॉपर करते. आणि तुम्ही जे शवासनाचं जे तुम्ही सांगता ते खूपच खूपच चांगले, ते खूपच. त्यामुळे मला वाटते मी फॉर एव्हर पण तुम्हाला जॉईन होऊ शकते ह्याच्यासाठी, मी जोपर्यंत आहे. धन्यवाद. माहिती नाही, पण मला असं वाटतं मी होईन. बऱ्याच वर्ष मी ट्राय करेन तुमच्या बरोबर असण्याचा. कधी कुठे बाहेर गेले तरच मी हा, असणार नाहीये, काय नाही होत. तर मी असेल असं वाटतंय मला तुमच्या बरोबर. कारण डायबिटीस आहे मला. ओके. आता मी अशात चेक नाही केलं, पण माझं डायबिटीस बऱ्यापैकी हाय असायचं. आता मला जाणवतंय की ते थोडं लेव्हल मध्ये असेल, कारण माझ्या कंट्रोल हातापायाची मध्ये आग आपण. कमी झाली. हा, बरोबर. हा डायबिटीज आपण कंट्रोल मध्येच ठेवू शकतो, कारण की शेवटी ते असं आहे की ते क्युअर तर होऊ शकत नाही, पण आपण कंट्रोल मध्ये नक्कीच ठेवू शकतो. बरं. हो. तर आणि हा हा. 60च्या पुढचा प्रवास कसा करायचा त्याच्यासाठी पण मी जॉईन होते, कारण मी मार्च मध्ये 60 होते. मी 52व्या वर्षी नोकरी सोडली. माझी 52व्या वर्षी 33 वर्ष नोकरी झाली होती, हो. म्हणून मी सोडली. त्यानंतर मी MA केलं. मी एक पुस्तक प्रकाशित केलं, माझं कविता संग्रह. हा, मी कोणतं. डिजिटल आहे आपलं, मला हाऊस म्हणून मी पब्लिश वाव. केलं नाहीये, फक्त प्रकाशित केलंय. अच्छा. म्हणजे मला स्वतःला जगायचं होतं, काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणून मी नोकरी सोडून दिली. वाव, छान. आणि मी गाणं पण शिकले बरेच वर्ष. अरे वा. 5 परीक्षा दिल्यात मी शास्त्रीय संगीताच्या. वाव. आणि पुढच्या 2च परीक्षा राहिल्यात, पण त्या द्यायची माझी इच्छाच होत नाहीये. का बरं. योगाकडे येण्याचा माझा हा पण भाग आहे की माझी इच्छाशक्ती जागृत नाही होत. ओके. थंड झाली, शांत झाली. ती म्हणते की आता नाही, बस. आता एक एज असतं त्याचं, आणि बस. त्यामुळे बघू आता पुढे जमलं तर करायचं. पण आणि आपला वेळ कुठेतरी आपलं मन गुंतलं पाहिजे. नाही,
मी बरीच बिझी राहते. मला असं कधी वाटलं नाही की मी उगाचच नोकरी सोडली. भरपूर बिझी राहते. घरात पण भरपूर काम करते मी. म्हणजे असं उगाच रिकाम टेकड्यासारखं टीव्ही बघत बसण्यात माझा वेळ नाही जात. भरपूर वाचन होतं माझं. वा माझी ज्ञानेश्वरी लिहून होते. आता 18वा अध्याय चाललाय लिहून. वा, लिहून. लिहून तर तासभर मी लिहिते ते. वा, 1 तास मला 1 पेज लिहायला लागतो. इतकं अवघड आहे लिहिणं. लोकांना वाटतं की काय लिहायचं त्याच्यात, पण लिहिताना कळतं की आपण किती सतर्क होऊन ते बघतो प्रत्येक अक्षर, आणि तेव्हाची ती भाषा पण वेगळी आहे. खरं खरं. त्यामुळे कुठली वाचताय तुम्ही, कुठल्या म्हणजे ज्ञानेश्वरी? कुठली म्हणजे पांगारकरांची ज्ञानेश्वरी अर्थसहित आहे ती. ओके ओके, माझ्याकडे पण आहे. माझ्याकडे साखरे महाराजांची आहे. आणि त्याच्यामध्ये ना आपल्या 6व्या अध्यायामध्ये बघा, त्यांनी कुंडलिनी योग सांगितलेला हो आहे. हो हो. अरे मी तो काय अध्याय 2दा वाचला, पण म्हणजे छान आहे खूप अवघड आहे. त्याच्यामध्ये. तेवढं हा. प्रॅक्टिकली जमणं शक्य नाही. मी क्युरिओसिटी म्हणून खूप वाचला. याच्यात शरीराचा पण खूप भाग आहे हो हो, ज्ञानेश्वरीमध्ये. त्यांनी तो सांगितलं. त्याच्यामध्ये बघा, वज्रासन कसं करायचं, कसं बसायचं, असं त्यांनी पूर्ण वर्णन आणि दिलंय. एकदा लिहून किंवा वाचून ती नाही समजत. परत परत ती वाचायला लागेल तेव्हा हो, कदाचित देवाची कृपा असेल तर समजेल थोडीशी. काय होणार ते. नाही नाही, खरंच ते खूप छान आहे ज्ञानेश्वरीचं. मी पण एकदा हो हो. वाचलीये, पण मला आता पुन्हा अभ्यासासाठी परत वाचायची आहे नाही ज्ञानेश्वरी. वाचलीच पाहिजे, कारण खूपच वेगळ्या स्तरावर आपले विचार पण जातात, आणि आपण टिपिकल जी मॉब असतो त्याच्याबरोबर आपण राहू शकत नाही. खरंय. गॉसिपिंग ह्या गोष्टीपासून आपण अलगद लांब जातो. खरं. म्हणजे त्याच्यात आपण रुची नाही घेत. तसा आपल्या भोवती जो क्राऊड आहे तो सध्या कलियुगातला जो क्राऊड आहे तो असा वेगळा आहे ना. खरं. मी तर म्हणजे कोणातच नसते, ते एकटीच आहे ना, असते. 3 प्रकृती सांगितल्यात ना, सत्व रज तम, आणि तशीच हो ती हो, माणसं सुद्धा वागतात. बरोबर आहे. बरोबर. तर त्याप्रमाणे मग खरंय, खूप छान आहे. मला पण ज्ञानेश्वरी आवडते वाचायला. ज्ञानेश्वरी, दासबोध, सगळं माझं दासबोध पण खूपदा वाचून झालाय. ज्ञानेश्वरी मी पहिल्यांदाच लिहिता लिहिता वाचते, पण मला परत सेपरेट पण त्याचं वाचन करायला आवडेल. पण कारण जेवढं ते वाचतो ना, तेवढं लिहिणं आपल्याला पण खूप वेगवेगळे. खूप अवघड आहे. लिहिणं लिहिणं हो, पण खूप अवघड आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन तेवढं काहीतरी दिसतं. प्रत्येक शब्द वेगळा आहे त्याचा, आणि लिहिताना तुमची कसोटीच लागते. कधी कधी मला व्हाईटनर यूज करायला लागतं. मला नाही आवडत, ते परफेक्शन येत नाही त्या शब्दांचं. हम्म. कारण काना मात्रा वेलांटी तेव्हा वेगळी होती भाषा. बरोबर. त्यामुळे मी तुमच्या बरोबर राहीन. मला खूप आवडेल तुमच्या बरोबर राहायला. कधी कधीच मी थोडीशी बंक करेन. हो, नाही काय प्रॉब्लेम नाहीये. Otherwise, असं अट्टाहास नाहीये आपल्याला कुठे पण की केलंच पाहिजे. आणि असं काही नाहीये की तुम्हाला शारीरिकच कसरत करायची आहे. आता जो तुम्ही करताय तो सुद्धा एक योगच आहे. नाही, शारीरिक कसरत पण हवी, कारण बाईचं काम कधी संपतच नाही घरात. Right. एक ना एक काम चालूच असतं. आता मला तुमचं काही माहिती नाही, पण माझ्या बाबतीत तरी खूप काम असतं घरात. हो, काम आणि असतंच मी. सगळं काम बाई एखाद्या मोलकरणीवर तर नाही देऊ शकत आपण. आपण जे करतो ते मोलकरीण नाही करू शकत. त्यामुळे मी थोडीशीच मदत घेते तिची. बाकीचं सगळं मी घरातच करते. बरंच माझ्याकडे तुमच्याशी पण बोलून असं काही नाहीये मोलकरण वगैरे. म्हणजे मी जॉबला होते तेव्हा पण नव्हती, आणि आता पण नाहीच आहे. माझं माझं मला एक तर पटत पण नाही, आणि असं कुणी केलेलं. बरोबर आहे. चालेल, बरं थोडेसे वाटलं व्यक्ती बोलून. नियम असतात. होय होय. चालेल. मी ग्रुपवरती सांगते तुम्हाला, म्हणजे कसं काय आता हे म्हणताय आणि त्याप्रमाणे तुम्ही जी घरात मुद्रा शिकायचं. वगैरे, ती मुद्रेची वगैरे माहिती ना, ती मला वाचता येत नव्हती. ओके ओके, अं, मी नाही, ती चालेल ऍक्च्युली तुम्हाला वाचण्यासाठी नव्हतं, फक्त ते समजण्यासाठी मी टाकत होते. पण चालेल. आता मी तुम्हाला टाकणार आहे ग्रुपवरती, आपण ज्या मुद्रा शिकलोय ना हा, त्या सगळ्या. चालेल चालेल मग चालेल त्याची प्लीज. माहिती पण आहे, त्याचे फायदे पण आहेत, कसे हो हो हो. म्हणजे काय आहेत त्याचे, ते सगळं आहे त्याच्यामध्ये. ते मी काल पण तुम्ही शंखमुद्रा सांगितली, आणि आज तुम्ही प्राणमुद्रा ना. हो हो, खूप छान प्राणमुद्रा वाटलं. सांगितली. आणि बाकीच्या ज्या मी सांगितल्या अकार उकार, त्या नॉर्मल आहेत. म्हणजे ती चिन मुद्रा, चिन्मयी मुद्रा, म्हणजे हे थोडंसं ऍडव्हान्स होतं. नॉर्मली हे ऍक्च्युली बेसिक जेव्हा आपला वर्ग चालू असतो, जनरल वर्ग, त्याच्यामध्ये शिकवायला जात नाहीत, कारण की कन्फ्युजन होतं. पण थोडंसं मी क्राऊड बघते की समोरचा कसा आहे, तो जर घेणारा असेल, त्याला समजणार असेल, आवड असेल, तर मी शिकवते. कारण की ह्या मुद्रा ज्या आहेत या मी आत्ता पहिल्या वर्गाला, म्हणजे आता आमची एवढ्या 11 बॅचेस झाल्या,
त्याच्यामधली आता ही हम्म. आपली 12वी बॅच या वर्षातली. मग तुम्हाला हा. म्हणून मी सांगितलं, कारण की आपल्याला तसं क्राऊड लागतो की जेवढा इंटरेस्टेड असेल तर मग शिकवायला अगदी नवीन शिकवायला मजा वाटते. खूपच छान वाटतात त्या. म्हणजे मुद्रेबद्दल ऐकलं होतं, पण त्याचे डिटेल्स आणि त्याचं प्रात्यक्षिक किंवा प्रॅक्टिकल असं नव्हतं केलेलं कधीच. आणि तुमच्या थ्रू थ्रू ते केलं जातंय म्हणजे खूप मोठं ब्लेसिंग वाटतं मला ते, की ह्या गोष्टी मी आता शिकायला लागले. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. म्हणजे असं चांगलं वाटतं मला तुम्ही जे सांगताय ते खूप छान आहे खरंच. आणि थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ठीक आहे. चालेल. मग हो उद्या आपण हे करूया, म्हणजे मी कळवतेस तुम्हाला ग्रुपवरती, आणि चालेल. मग आपला 2 तारखेपासून नवीन वर्ग सुरूच होतोय. हो हो चालेल. तर तुम्हाला काय जर हरकत काही अभिप्राय तुमचा कुठला द्यायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ स्वरूपात किंवा कुठल्याही लेखी स्वरूपात देऊ शकता. म्हणजे सर तो ग्रुपवरती शेअर करतील. अभिप्राय आम्ही यासाठी मागतो तुम सगळ्यांचा, कारण की आपल्याला योग कुठे द्यायचा आहे अभिप्राय? कुठे अभिप्राय द्यायचा आहे? म्हणजे म्हणजे तुम्हाला कसं वाटला क्लास, किंवा नक्कीच मी देईन. हो हो. हा, अगदी 100% देईन. व्हिडिओ अगदी. स्वरूपामध्ये किंवा म्हणजे व्हिडिओ स्वरूपामध्ये सगळ्यात जास्त बरं चांगलं वाटतं, कारण की बर बर. व्हिडिओ लोक म्हणजे त्यांना अटॅच होतं हो किंवा हो हो. कनेक्ट होतं त्यासाठी. बरोबर. म्हणजे बरोबर. सर पण ते टाकतील आणि सगळ्यांना कळेल. सध्या सध्या अगदी आपली गरजच ती आहे, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य. आणि तो बरोबर आहे. प्रसार प्रसार प्रचार म्हणजे आपण काही म्हणू शकतो हो हो याच्या हो. करण्यासाठी तुम्ही देईन नक्की. देईन, नक्की देईन. चालेल चालेल, देईन. चालेल, आहे. थँक्यू. चालेल, मी आता मीटिंग एंड करते आणि तुम्हाला पुढची हो हो इन्फॉर्मेशन हो सांगते हो. सरांची. चालेल ठीक चालेल चालेल. आहे. हरी. हॅलो. गुड नाईट. गुड नाईट.